दरम्यान या बैठकीसंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अंतरवली सराटीतून आमचे प्रतिनिधी संजय सरोदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, अगदी थोड्याच वेळात म्हणजे 11 वाजता मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये मराठा आंदोलकांची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर खल होण्याची शक्यता आहे। नक्कीच सागर, आपण या ठिकाणी बघू शकता की आज 17 तारीख आणि जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आज या ठिकाणी बैठक पार पडणार आहे। राज्यभरातून मराठा समन्वयक असतील, साखळी उपोषणकर्ते असतील, आमरण उपोषणकर्ते असतील किंवा ज्या सभा घेतल्यात त्या सभेचे संयोजक असतील या ठिकाणी आलेले आहेत। आणि बैठकीला 9 वाजल्यापासून खरं तर सुरुवात होणार होती, परंतु नोंदणी अजून काही सुरू झाली नाही। पण थोड्याच वेळात या ठिकाणी नोंदणीही सुरू होईल। जे मराठा आयोजक किंवा कार्यकर्ते येतील त्याच्या नोंदणी होणार आहे। या ठिकाणी जी बैठक होणार आहे या बैठकीमध्ये मोठे खलबतं होण्याची शक्यता आहे, कारण काल सरकारच्या वतीने गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे हे संभाजीनगरमध्ये गॅलेक्सी हॉस्पिटलला जरांगे पाटील यांची भेट घेतली। त्यांना काही दस्त दिले, कागदपत्र दिले की मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही काय काय केलेलं आहे, काय काय करणार आहोत। राज्यभरामध्ये ज्या 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, कालही त्याच्यावर चर्चा झाली। नोंदीच्या आधारे मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणार का हा प्रश्न जरांगे पाटील यांनी सरकारकडे केलेला आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये काय निर्णय होतो, मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासंदर्भात 24 तारीख सरकारला दिलेली, ती 24 तारीख जवळ येते। 24 तारखेला सरकार आरक्षण देत नसेल तर पुढचं आंदोलन कसं असणार हे या बैठकीमध्ये ठरणार आहे। आणि या बैठकीकडे सर्व मराठा समाजाचं यामुळे लक्ष लागलेलं आहे, कारण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नोंदी सापडलेल्या आहेत। त्यामुळे जरांगे पाटील यांचं कुठेतरी सरकारला ठाम म्हणणं आहे की नोंदीच्या आधारे कायदा करून चालू अधिवेशनामध्येच हा कायदा पारित केला पाहिजे आणि मराठा समाजाला, जे महाराष्ट्रातील मराठा समाज आहे त्याला सरसकट आरक्षण दिलं पाहिजे आणि ते कुणबीच्या ज्या नोंदी आहेत त्या आधारे आणि ओबीसीच्या कोट्यामधून दिल्या पाहिजे अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे। परंतु या ठिकाणी सध्या तरी आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा समाज आता या ठिकाणी येतोय। बैठकीमध्ये मोठी खलबतं होतील, चर्चाही होतील। आंदोलनाची दिशा काय असेल, आरक्षण नाही भेटलं तर तेही ठरणार आहे। मोर्चा मुंबईला जाणार आहे का गाव पातळीवर आंदोलन होणार आहे हे पण ठरणार आहे। कशा प्रकारचं आंदोलन पुढचं असेल, आज जरांगे पाटील या बैठकीच्या माध्यमातून जे इथं मराठा समाजातील नागरिक येत आहेत त्यांच्याशी बोलून हा सर्व निर्णय घेणार आहेत। परंतु ही बैठक आज खऱ्या अर्थानं सर्व मराठा समाजासाठी संजय, या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे। या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे